43व्या महाराष्ट्र राज्य लोकसभेच्या अधिवेशनाकरता या ऐतिहासिक भूमीवर यांच्या ऐतिहासिक भूमीवर जे सर्व कर्मठ कार्यकर्ते दिवसीय बहुजन समाजातले बंधू आणि भगिनी यांचं मी या संघटनेच्या तर्फे हार्दिक स्वागत करतो. बामसेफ तसं बघितलं तर एक युनिक वेगळ्या पद्धतीचं संघटन आहे, जे कर्मचाऱ्यांचं संघटन आहे. पण कर्मचाऱ्यांसाठी कुठलंही काम त्यांच्या वैयक्तिक कामाकरता काम नसून करत हे संपूर्ण आमच्या पूर्वजांचे जे आमच्या शिकलेल्या लोकांकडून जे अपेक्षा होती ते कार्य पूर्ण करण्याचं काम अहोरात्र काम करत आहे. त्यांच्यामध्ये त्यांचा त्याग, त्यांचं समर्पण, सगळ्या प्रकारचे समर्पण देण्याची, आपली पूर्ण काम करण्याचा त्यांचं जे आपलं कार्य दिसते ते आपण खऱ्या बघू शकतो. बामसेफचं स्वतःचं काही उद्दिष्ट नाही. ते उद्दिष्ट म्हणजे आमच्या पुढच्यांचं उद्दिष्ट आहे. त्यांना या देशामध्ये सत्ता, स्वतंत्रता, बंधुता व न्याय ही मानवी मूल्य प्रस्थापित करायची होती. यासाठी संपूर्ण आयुष्यभर जे आमचे पूर्वज घडले हेच कार्य बामसेफ पुढे नेत आहे. ही अपेक्षा आम्ही त्या वर्गाकडून करतो जो संविधानाचा लाभार्थी आहे. संविधानाच्या माध्यमातून जे हक्क अधिकार मिळाले त्यांनी ही आपली जबाबदारी पार पाडायची आहे आणि समाजाला दिशा देण्याचं सुद्धा काम करायचं. हे अधिवेशन थोड्या वेगळ्या पद्धतीचं याच्यासाठी म्हणता येईल की हे आमचं कार्यकर्त्यांचं कॅडरलेस कार्यकर्ते जे आहेत यांना प्रशिक्षित करण्याचं हे आमचं प्रशिक्षण असतं. त्यानिमित्ताने हे अधिवेशन, कारण बऱ्याच ठिकाणी जे अधिवेशन होतात त्याचं स्वरूप आणि याचं स्वरूप वेगळं आहे. हे एक प्रकारचं ट्रेनिंग प्रोग्रामच आहे, ज्याच्यात समाजातले जे वेगवेगळे विषय समाजासमोर येतात, शासकीच्या माध्यमातून जे विषय येतात त्याला त्यातले जे षडयंत्र असतात, कटकारस्थान असतात, हे समाजासमोर उजागर होणं आवश्यक आहे. त्यासाठी आपली यंत्रणा काम करतं. त्याला सोप्या शब्दात समाजामधल्या काही मान्यवर जे विद्वान असतात त्यांना बोलवतो, त्यांच्या समोर हा विषय ठेवण्यात येतो, तो व्यक्त करतात. संघटनात्मक काय मत आहे हे आमचे वरिष्ठ कार्यकर्ते किंवा संघटनेचे जे अध्यक्ष असतात किंवा त्या सत्राचे अध्यक्ष असतात ते करत असतात. म्हणून हे ज्या ज्या विषयाला धरून आपला समाज आज परिस्थितीला समोर जातो आहे, हे काम करत असताना आम्ही हे मांडतो की हे काम आहे एका बुलढाण्यापर्यंत मर्यादित महाराष्ट्रापर्यंत राष्ट्रीय स्तरावर याचं कार्य असलं पाहिजे. राष्ट्रीय स्तरावर आपल्या बहुजन समाजाचं कुठलंही संघटन नाही आहे बामसेफशिवाय. बाकीच्या सगळ्या संघटना काम करतायत, वैयक्तिक स्तरावर काम करतायत, पण आपल्या शासक जो आपली जे आपला जो विरोधक आहे तो जर मुकाबला करायचा असेल तर आपल्याला सुद्धा संघटित पद्धतीने काम करणे गरजेचं आहे. आणि आपला समाज जो आहे अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय अशा वेगवेगळ्या गटात विभागलेला यांना एकत्रित करून या व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढण्यासाठी त्याला तयार करणे हा प्रमुख धागा धरून या संघटनेचे काम सुरू असते. जसं आता माननीय महासचिवांनी सांगितलं की अत्यंत महत्त्वाचे विषय आम्ही 2-3 मुद्दे चर्चेला घेणार आहेत. पहिला विषय जो आहे अधिवेशनातला जो उद्घाटनाचाही आहे, राष्ट्रीयकरणाचे नाम आव्हान, खासगीकरणावर नवे नियंत्रण, म्हणजेच राष्ट्रीयकरणातून लोकशाही राज्य समाजाकडे वाटचाल. संविधान निर्माणकर्त्यांनी या देशामधल्या समस्त नागरिकांकरता कशी व्यवस्था असली पाहिजे, त्याच्यात त्यांना काय काय अधिकार अभिप्रेत असले पाहिजे, त्यांचे काय कर्तव्य असले, हे निश्चित आपल्याला आखून दिलेली एक दस्तावेज आहे. त्याच्या माध्यमातून सर्व लोकांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळाले पाहिजे यासाठी त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आली. परंतु काही वर्षांमध्ये शासक जातीकडून आपण बघितलंच असेल, आपण अनुभव करत असतात की ते वेगवेगळे षडयंत्र ते करत आहेत. आम्हाला आमचे जे संवैधानिक अधिकार आहे नाकारण्याचं काम ते करत आहेत आणि कसं तुम्हाला ते मिळू नये यासाठी वेगवेगळे वेगवेगळे षडयंत्र त्या शासक जातीकडून होताना आपल्याला दिसतं. त्याचा ते उजागर करणे हे आमचं कर्तव्य वाटते आम्हाला. साधारणतः 90च्या दशकापासून
जेव्हा बामसेफच्या कर्मठ कार्यकर्त्यांनी इथला हा महत्वाचा जो एक मोठा वर्ग आहे ओबीसी वर्ग, याच्यासाठी याला जागृत करण्याचं काम त्या काळामध्ये केलं. त्याचा परिणाम झाला की ओबीसी समाजामध्ये आणि अनुसूचित जाती जमाती या इतर या दोन वेगळ्या 3 घटकांमध्ये बंधुता निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू झाली. याला पुन्हा तोडण्याचं काम त्यांनी 90च्या दशकापासून सुरू केलं. ते म्हणजे खासगीकरण, उदारीकरण, भूमंडलीकरणची LPG प्रोसेस आहे. त्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण देशामधलं जे राष्ट्रीय संघटना आहे, राष्ट्रीय आपल्या संघटना आहे त्यांना संपूर्णतः खासगी करून आमचे अधिकार नाकारण्याचं काम मोठ्या प्रयत्नाने ते करत आहे. आणि आज 90 पासून आपण लक्षात घेतलं असेल, आज 2025 मध्ये अशी व्यवस्था निर्माण झालेली आहे जेणेकरून आपले अधिकार सगळे जाण्याच्या परिस्थितीमध्ये आले. एक शेवटची 3 लाईन आपली राहिलेली आहे. त्याच्या संदर्भामध्ये समाजाला एकत्रित करणे हा एक महत्वाचा विषय आमच्या समोर आलेला आहे. त्यातून तुम्ही आता मला एक सांगावंसं वाटेल की जे समता, बंधुता, न्याय असं मूल्य प्रस्थापित करण्यासाठी संविधानाचं जे अंमलबजावणी करण्याचा जो मुद्दा आहे, याच्यामध्ये आपल्याला दिसत असेल की या देशाचं आर्थिक जे चित्र आहे ते सुद्धा इतकं असमान झालेलं आहे की काही मूलभूत लोकांकडे मोठ्या प्रमाणात संपत्ती एकत्रित झालेली आहे आणि आमचा वर्ग गरीब नसून गरीब होत चालला आहे. 80 कोटी लोकांना राशनाचं धान्य देण्याचं काम पडत आहे. याच्यावर तुम्ही अंदाज लावा. हा आम्हाला संविधान आम्ही जेव्हा 1950 मध्ये जे लागू झाला आमच्याकडे, यापेक्षा आम्हाला नव्हती. इतका 80 कोटी लोकसंख्या जर तुमच्यावर निर्भर असेल आपल्या उदरनिर्वाहासाठी, तर हा फार गंभीर आणि चिंतनाचा मुद्दा आहे. याच्यावर तो कसा घातक आहे आणि त्याच्यावर राष्ट्रीयकरणचा हा पर्याय कसा आहे याबद्दल सखोल मार्गदर्शन आपण आपल्या प्रमुख वक्ते आणि संघटनेच्या कडून सुद्धा आपला येणार आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा इथे चर्चेला जाणार आहे, तुम्ही थोडक्यात सांगतो, हा म्हणजे जनगणनेचा विषय. इथे हा एक महत्वाचा विषय आम्ही चर्चेला घेतलेला आहे. त्याच्यातून जो आज समाज ओबीसीचा मोठ्या प्रमाणामध्ये आता लोकसंख्याच्या प्रमाणामध्ये म्हटलं 65% जवळपास हा वर्ग आहे. याची जनगणना न करणे मागची 1931 पासून आजपर्यंत 31 ला शेवटची झालेली आहे. आता याच्यानंतर आता होत नाही आहे. आताही नोटिफिकेशन निघालेलं आहे, त्याच्यामध्ये जात आहे पण वर्गाचा उल्लेख नाही आहे. याच्यावरही सखोल आमच्या या दुसऱ्या सत्रामध्ये चिंतन होणार आहे. हे एका शिस्तबद्ध पद्धतीने आम्ही जेवढे लोक उपस्थित आहेत या प्रशिक्षणाचा लाभ घेणार आहे. एक प्रकारचं ट्रेनिंग होणार आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आम्ही इथून जी आम्हाला माहिती प्राप्त होणार आहे ती माहिती आपल्याजवळ न ठेवता ही संपूर्ण माहिती आपण मला असं अपेक्षा आहे की आपण ते लिहून घ्या. आपल्याला जी नोटपॅड दिलेला आहे आणि आपल्या एरियामध्ये, आपल्या शहरामध्ये, आपल्या गावामध्ये जाऊन याचा प्रचार प्रसार करायचा आहे, म्हणजे जेणेकरून समाजाला त्या अनुषंगाने आम्ही एकत्रित करू शकतो. एकदम छोट्या सिंपल स्वरूपामध्ये याची कार्यपद्धती राहणार आहे. एक अजून महत्वाचा विषय याच्यामध्ये या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की ते आपण कार्यकर्त्यांचं एक काय म्हणतो समूह चर्चा आपण घडून आणणार आहे, जेणेकरून मी आपल्याला सर्वांना विनंती करेल की या सगळ्या उपस्थित मंडळींनी त्या चर्चेमध्ये सहभागी व्हायचं, आपलं मत नोंदवायचं आहे आणि त्याचं प्रकटीकरण इथे त्यांच्यातला जो ग्रुप लीडर आहे तो करणार आहे. त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये त्या चर्चेमध्ये सहभागी व्हायचं. 2 दिवस साहेब चालणार आहे आपलं अधिवेशन. त्याच्यामध्ये आपण त्याचा योग्य पद्धतीने लाभ घ्यावा. जे कर्तव्य आहे ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपण इथे काम करायला अशी रास्त अपेक्षा करतो.